या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, असे गीत आपण नेहमी गुणगुणत असतो. पण आयुष्यावर खरंच नेहमी आपण प्रेमच करतो का? किंवा आपल्या आयुष्यात असे प्रसंग येत नाहीत का, की जेव्हा आपल्याला आयुष्य नकोसं होते? तर हो, नक्कीच येतात. मग नेहमी प्रेम कसं करावं आयुष्यावर? तर आपल्यावर येणाऱ्या संकटांवर मात करावी. त्या संकटांना धीराने तोंड द्यावं, किंवा ज्या व्यक्ती आपल्यासोबत आहेत, आपल्या जवळच्या आहेत, आपल्यावर काही अवलंबून आहेत, त्यांच्यावर जी संकटं येतात तेव्हा त्यांना धीर द्यावा, मग जगण्यावर प्रेम करावं. जेव्हा आपण संकटांवर मात करून जगतो तेव्हा आपण खरं आयुष्यावर प्रेम करतो. आयुष्यावर प्रेम करणे म्हणजे फक्त आनंदच आहे का? तर नाही, नक्कीच नाही. अनेक बऱ्या वाईट घटनांनी तुमचं आयुष्य पुढे जात असते. तेव्हा त्या प्रत्येक घटनेला तुम्ही कसं तोंड देणार, त्याच्याकडे तुम्ही कसं बघणार, तुम्ही आतताईपणा करणार की त्याला धीराने सामोरे जाणार, यावर तुमचं आयुष्यावरचं प्रेम अवलंबून असते. म्हणून आपण फक्त प्रेम करावं याचा अर्थ फक्त आनंद घ्यावा असा नाही हो. तर आपण संकटावर मात करून जेव्हा संकट निघून गेल्यावर जी कात टाकून आपण जगायला सुरुवात करतो तेव्हा आपण आयुष्यावर प्रेम करतो. आणि संकटांना जेव्हा धीराने सामोरं जातो तेव्हाही आपण आयुष्यावर प्रेमच करतो. म्हणून आयुष्यावरच्या प्रेमाचा अर्थ फक्त स्वतःपुरता आनंद हा नाही, तर आपल्यासोबत चालणाऱ्या अनेक व्यक्तींच्या बऱ्या वाईट काळात आपण सोबत असणे म्हणजेही आयुष्यावर प्रेम करणे. तेव्हा आपण आयुष्यावर असं प्रेम करूया.